कधी करायचं जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा लय अनुमाना श्रुतीसी विवादती जयासाठी जगजेठी विठ्ठल तो एक पंढरीचा राणा लय अनुमाना श्रुतीसी तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक तो एक पंढरीचा राणा लय अनुमाना श्रुतीसी विठ्ठल तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरतिप्रदेशं विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक
सर्वकर्मी आनंद आहे. कुठलीच सुविधा नाही इथं आणि कोणतीच कमी पडली नाही. नाश्ता व्यवस्थित झालाय, पाण्याचे डबे भरू नयेत, कुणालाही तहान लागली नाही, आल्या आल्या पाणी पिलं, वाटणं सुद्धा पाणी होतं. आता प्रश्न एवढा आहे, बसण्याची क्षमता आमची संपली. काय झाली? बसण्याची क्षमता. बाकी सगळं झालंय. आता फक्त एक जेवायचं राहिले. तुमचं कीर्तन किती लवकर तुम्हाला आटपता येतील असं सगळ्यांचंच म्हणणं मला आज कळालं. जरी तुम्ही बोलून दाखवत नसाल, पण मन तुमचं असं सांगतं की या महाराजांना लगेच आरती करावी. आता तुमची नाही, माझी नाही, देवाची. विठ्ठल विठ्ठल. पण एवढा जे खटाटोप आपण सकाळी 8 वाजल्यापासून करत असतो, त्या भगवान विश्वकर्माची जयंती करतो आणि देवाच्या जयंती निमित्तानं पुष्पवृष्टी झाली नाही, देवाची आरती झाली नाही, तर जेवायला कसं जमलं आपल्याला? म्हणून हेही करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. किती कमी वेळामध्ये मला करणं. त्याच्या अगोदर जो अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे, तो अभंगाचं थोडस चिंतन करू आपण. या अभंगामध्ये तुकाराम महाराज देव हा पूर्ण सृष्टीची उत्पत्ती करतो असं म्हणतात तुकाराम महाराज. आपल्याला असं वाटतं आपल्या घराची निर्मिती आपण केली, आपल्या पोटी आपल्याला 2, 3, 4 का जसे असतील तसे पोरं येतं, आपण एक घर बांधलंय, आपण काही शेती घेतली, आपण एखादी उद्योग सुरू केला, हे आपल्याला वाटतंय. आणि तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं देवानं केलं. कोणाचं खरं? महाराज बापाच्या काळात काही नाही, नुसते 2 पत्र होते घरावर. हे पठ्ठ्याचा साकार आहे असं कॉलेज. अल्पमती सगळं अल्प अल्प आहे, छोटं 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 थोडं थोडं देवानं आपल्याला दिलंय. त्याच्याकडे जे आहे ते त्याच्यातलं फार थोडं थोडं दिलंय. जसा बाप आपल्या मुलाला थोडे थोडे पैसे देतो, खूप मागत असते, पण ते किती देतो? बाबा आज 1000 रुपये पाहिजे म्हणलं तर बाप 1000 देते की नाही? रे 500 आहेत, भागवते याच्यावर. जसा बाप आपल्याकडची जी श्रीमंती आहे ते मुलाला थोडी थोडी देत असतो, तसं देव म्हणणाऱ्यानं त्याच्याकडे जे गुण आहेत ते थोडे थोडे आपल्याला दिलेले. अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती. महाराज खरं तर आपल्याला काही कळत नाही, हेही कळत नाही, पण कळतंय असं मात्र दाखवतो. काय झालं? मुंबईला गेले, 4-5 गेले, खेड्याला गेले, त्या रेल्वेनं उतरले, त्या चौपाटीवर गेले, ते गेट ऑफ इंडिया म्हणून एक आहे स्थान, तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना उंच उंच इमारती पाहायला मिळाल्या. कोणते 50 मजली आहे, कोणती 100 मजली आहे, कोणती 150 मजली आहे. येण्यासारखंच बघू लागले. अरे 1-2च मजले बांधाय गेले तर इटा नेता नेता आपल्याला किती बेजारी झाली. म्हणजे 150 मजल्यावर कशी इटा नेली असतील त्याने, सिमेंट कसं नेलं असं. हे किती मजले आहे म्हणून मोजू लागले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सगळेजणच मोजू लागले. एक इकडची, एक इकडची, एक इकडची. त्याच्यात मुंबईचे ते आले, हुशार माणसं आले. त्याने सांगितलं हे बहुतेक महाराष्ट्रातले इकडले ग्रामीण भागातले आले. मजले ज्या अर्थी मोजाले त्या अर्थी यांना वरचा मजला नाही. मग मोजू लागले. मग ते आले जवळ. त्यांनी सांगितलं काय करता तुम्ही? ते म्हणले ही बिल्डिंग किती मजली हे मोजतो. म्हणजे तुम्हाला मुंबईचा नियम काही माहित आहे का नाही? नाही हो, आजच आले म्हणले, आम्हाला काही माहित नाही. अहो 1 मजला मोजला की 10 रुपये द्यावे लागतात, 2 मजले मोजले की 20 रुपये द्यावे लागतात. किती मोजलेत तुम्ही? एकानं मोजले होते 30, त्यानं म्हणला 20च मोजले. म्हणला काढ, म्हणला 20 जाई 200. तिसऱ्यानं 50 मोजले होते, त्यानं म्हणला 40च मोजले राव. म्हणला तुझे दे. असे सगळ्याचे पैसे जमा केले आणि घेऊन गेले. मग हे एकमेकात हे चर्चा करू लागले. हे बघ म्हणला मी 50 मोजले होते पण 40चेच पैसे दिले. म्हणला त्यानं म्हणला 20च मोजले होते, 10चेच पैसे दिले. म्हणला आता पैसे दिले हे ह्यांचा शहाणपणा आहे की मजल्याला पैसेच लागत नाही हे कळणं ह्याचा शहाणपणा आहे? ही कोणाची गोष्ट आहे? ही गोष्ट कोणाची? मुंबईला गेलेल्या येड्याची.
आणि आपण तरी कुठले शहाणे आहोत? अजून देवाचं काही ज्ञान नाही आपल्याला, हे सुद्धा आपल्याला तसंच आहे, अजून अज्ञानात आहोत. पण स्वतःला आपण अज्ञानी म्हणून घेत नाही. तुकाराम महाराज सांगतात, भगवान परमात्म्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे. आपणही त्या विश्वात एक छोट विश्व निर्माण करतो, पण हेही निर्माण करण्यापाठीमाग आपलं कर्तृत्व नाही तर देवाचं साह्य आहे म्हणून आपण करू शकतो. काही काही शहाणे माणसं म्हणतात, महाराज मी काही केलं नाही, आमच्या वडिलांची पुण्याई, आमच्या आईची पुण्याई, आमच्या पूर्वजांची पुण्याई, देवाची कृपा आमच्या पाठीमाग आहे म्हणून आम्ही हे करू शकतो. पण संत सोडून इतर मात्र हे कर्तृत्व तेज, वायू आणि आकाश, आणि या पंच महाभूतापासून मग हे जग निर्माण केले. भागवतामध्ये खूप गोड वर्णन आले. एके केली जळचरे, एके केली खेचरे, जळचरे खेचरे केली एकी. काही पाण्यात राहणारे प्राणी निर्माण केले, काही आकाशात राहणारे निर्माण केले पक्षी. आणि त्यानंतर देवाला असं वाटलं की एवढी सृष्टी आपण निर्माण केली आणि याच्यात आपल्याला ओळखणारा एकही प्राणी नाही. पशु पक्षी कोण ओळखतात देवाला? कोणीच ओळखत नाही. म्हैस ओळखते का देव कसा आहे? आज सोमवार आहे, आज आपण चारा नाही खायला. सुख न वाटेची देवाते, म्हणून मानवी प्रकृती ते आदरे बहुत निर्मिले. हे आपलं हे शरीर आहे की नाही, विश्वकर्मा भगवंतानं हे आपलं जे शरीर निर्माण केले ते कसं निर्माण केले? सगळे पहिले आडवे मॉडेल होते. म्हैस आडवं मॉडेल, कुत्र आडवं मॉडेल, डुक्कर आडवं मॉडेल. स्टँडिंग मॉडेल म्हणलं तर फक्त माणूस आहे बघा. याचा अर्थ देवानं फार मोठं हेतुपुरस्सर कशी इंद्रिय किती गोड दिली बघा की. हेच डोळे जर इकडे मागं दिले असते तर चलायचं इकडे, डोळे माग कशी वाट लागली असते. इतके डोळे समोर असून डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. ज्याच्यामुळे हा भवरोग, हा संसारातलं दुःख आपल्याला होऊ नये म्हणून ही सृष्टी, हे मनुष्य देह देवानं निर्माण केले. पटेल आवर्जून या मुद्द्यावर आपण कॉन्स्टंट राहायला पाहिजे. आमचे इन्फोटेकचे पांचाळ सर नेहमी याच उद्देशात राहतात की जोपर्यंत त्याला उदरनिर्वाहाचं साधन आपण देत नाही तोपर्यंत तो कोणत्याच कामाला येत नाही माणूस. एक संस्कृत मधलं वचन आहे दादा, भुभुक्षितम किन्न करू दीपापम. एक जर भुभुक्षित मनुष्य असेल, भुकेले न व्याकुळा असेल, तर तो कोणत्याही प्रकारचं पाप करायला तयार होतो. म्हणून पहिली गोष्ट अशी आहे की त्याच्या पोटाला देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपलं शासन हो अथवा संत वाङ्मयात हो, अ व नि 3 गोष्टी अत्यंत आवश्यक सांगितलेल्या मानवी जीवनात. अ म्हणजे अन्न, कुठं बांधते